फायनली आम्ही ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये पोहोचलेलो आहे. ट्रॅम्पोलिन पार्कच नाही, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर आहे. अरे शेवाळे, ती शेवाळे. जिजू इकडे बघ, इकडे बघ. बघते ना, हाय करा, हाय कर तुम्ही, हाय कर जिजू, हाय. हे बघ आपल्याला. माझ्याकडे बाबू. तू ब्लॉग बघते ना, काय रे रोशन, ब्लॉग बघते ना मामाचे. सगळ्या पोरी सारख्या आहेत. हां सगळ्या सेम आहेत आपल्याकडे. खाऊ खायचं आपल्याला. प्रचंड भूक लागली आता. इथं जेवण झालेलं आहे, आता आम्हाला जेवायचं आहे. काय बघू तिकडं, काय तिकडं? हे बघ खाऊ, बघ आपला खाऊ. हे बघ थोडंसं आंबरस तू, हे बघ आंबरस का. वाव आंबरस, वा 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 वा. अरे वा, काय खातो. बाय बाय कर बघू द्या ना, बाय बाय कर, बाय बाय टोपी घाला. हां चलो. अरे वा वा, चला आता ते जेवत आहेत तोपर्यंत आम्ही चाललेलो आहे फिरायला. टोपी नीट करा, टोपी नीट करा. वा वा वा, चल जेनू आपण कुठे चाललो आहे, फिरायला चाललो आहे. कुठे जेनू, काय जेवणानंतर आम्ही निघालो जेनूला घेऊन विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. इथे असलेलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर हे अगदी प्रशस्त आणि खूप सुंदर होतं आणि त्याच्या सभोवतालचं वातावरण देखील अगदी म्हणजे पीसफुल आणि शांतता होती. त्यानंतर आम्ही गेलो विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. मूर्ती एवढी सुंदर होती की दर्शन घेतल्यानंतर आम्ही काही वेळ मंदिरातच घालवला. खूप जास्त पॉझिटिव्ह वाटत होतं. त्यानंतर आम्ही निघालो वेगवेगळ्या राईड्स करण्यासाठी. जसं की तुम्ही इंट्रोमध्ये बघितलं असेल, ही होती डायनोसॉर राईड आणि ह्याच्यामध्ये असं होतं की स्पीड थोडंसं जास्त होतं, त्यामुळे आम्ही जेव्हा जेनीला इकडे इन्वॉल्व नाही केलं. सो पावन आणि सायली हे दोघंच जण ह्या राईडसाठी गेले होते आणि दे हॅव एन्जॉयड अ लॉट. इकडे अशा भरपूर साऱ्या राईड्स होत्या, म्हणजे बुल राईड होत्या, फ्रॉग राईड आहे, त्याच्यानंतर म्हणजे भरपूर स्विमिंगसाठी ऑप्शन्स होते, बायकिंगसाठी होते, त्याच्यानंतर रोपवे होता, सायकलिंग होतं, भरपूर ऑप्शन्स होते. त्या या व्यतिरिक्त म्हणजे फक्त राईड्स किंवा गेम्सच नाही तर ह्याच्या व्यतिरिक्त मंदिरेही होती. संत दर्शन नावाचा एक सेक्शन होता. सो यू कॅन हॅव अ गुड प्लॅन ॲट हर्षी. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा किड्ससोबत किंवा फ्रेंड्ससोबत तुम्ही इथे म्हणजे खूप कम्फर्टेबली वन डे तुम्ही प्लॅन करू शकता. जर तुम्ही पुण्यात किंवा पुण्याच्या आसपास असाल किंवा इवन मुंबईमध्ये असाल तरी सकाळी लवकर जाऊन गेलं तर पूर्ण दिवसही म्हणजे खूप जास्त एन्जॉय केलं असतं. सो बेसिकली मी तर नक्कीच सजेस्ट करेल, कारण खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या आम्ही मिस केल्यात जस्ट बिकॉज ऑफ आम्ही दुपारी पोचलो होतो इथं. तर मग आम्ही रिटर्न येताना एका ठिकाणी थांबलो आणि तिथे म्हणजे थोडंसं फोटोशूट्स वगैरे केलं, कारण इथे भरपूर सारे तुम्ही पवना लेक येतं मध्ये, त्याच्यानंतर तुम्ही पवना लेकलाही थांबू शकता. त्यानंतर हळशी तर एवढा मोठा आहे तो पार्क आणि तिथले गेम्स वगैरे, सो तिथेच मला पूर्ण दिवस जातो. तर तुम्ही बाकीचे हे जे सेक्शन आहेत जर 2-3 दिवसाची ट्रिप प्लॅन केली तरीही कमी पडेल. हे बघ एलिफंट, एलिफंट बघ, एलिफंट कुठे आहे
तरी पण कुठे आहे? हो होय काय? तोडून दे फुलं खाली या दांडी. अरे वा वा जेनू असं वाढायचं खाली हो. घे घे जेनू घे. काटे त्याला नको देऊ तिला. ती हात हात लावायला लाव. फक्त हात लाव. वाव. घे आले वा बालाने फुलं तोडली काय. त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघताना जाता जाता गेलो नारायणी धाम येथे. हेही अतिशय प्रसन्न आणि खूप सुंदर मंदिर आहे. सो इकडेही तुम्ही विजिट करू शकता. अगदी पॉझिटिव्ह वातावरण आणि खूपच जास्त इथे आल्यावरती पीसफुल वाटलं मला. अरे मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर जेनूला जेवणासाठी आम्ही थोडंसं पार्कमध्ये घेऊन गेलो. तिथे समोरच होतं आणि तिथे तिला खेळवता खेळवता तिचं जेवण केलं आणि मग त्यानंतर आम्ही निघालो घरच्या वाटेला.